तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण एकाच दिवशी झालं, ती म्हणजे वैशाख पौर्णिमा। अर्थातच या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखलं जातं ते याच कारणाने। हा दिवस संपूर्ण मानवजातीच्या उपयुक्ततेसाठी असलेल्या आत्मनिरीक्षण, संयम आणि शांतीच्या मार्गाचे अनुसरण करण्यास प्रेरित करतो। म्हणून बौद्ध अनुयायांसाठी हा दिवस अत्यंत पवित्र आहे। चला तर मग समजू तथागत सिद्धार्थाविषयी रोचक इतिहास। नमस्कार, मी पल्लवी स्वागत करते इब्लिशच्या या विशेष व्हिडिओमध्ये। बुद्ध पौर्णिमा का साजरी केली जाते? भारताच्या मातीत रुजलेला धम्म म्हणजे बुद्ध। बौद्ध हा धर्म नसल्यामुळे या धम्मात कोणत्याही कर्मकांडाला थारा नाही। जगात दुःख आहे आणि मानवाची या दुःखातून मुक्तता करणे हे धम्माचे प्रमुख कार्य। हेच तत्वज्ञान सिद्धार्थ गौतम बुद्धांचं आहे। बौद्ध तत्वज्ञान हे आत्म्याच्या अस्तित्वालाच नाकारते। ईश्वर आणि आत्म्याचे अस्तित्वच नसल्याने कर्मकांडाचा प्रश्नच येत नाही। परंतु आध्यात्मिक उद्धारासोबतच सामाजिक समता प्रस्थापित करणे हेच बुद्ध धर्माचं संचित आहे। वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थाचा जन्म झाला। याच दिवशी बोधगया येथील बोधी वृक्षाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि मृत्यू हेच अंतिम सत्य म्हणत त्यांचं याच दिवशी महापरिनिर्वाण झालं। म्हणून या वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते। बुद्ध पौर्णिमा कधी आहे? पंचांगानुसार बुद्ध पौर्णिमा 2025 रोजी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी रविवार 11 मे रोजी रात्री 8:01 सुरू होईल आणि सोमवार 12 मे रोजी रात्री 10:25 संपेल। उदय तिथीच्या मान्यतेनुसार बुद्ध पौर्णिमेचा उत्सव सोमवार 12 मे 2025 रोजी साजरा केला जाईल। काय आहे बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व? शांती, करुणा, अहिंसा आणि सत्याची शिकवण आत्मसात करण्याची संधी बुद्ध पौर्णिमेचा दिवस देतो। या दिवशी ध्यान, साधना आणि दान यांचे विशेष महत्त्व आहे। पूर्वी समाजात माजलेलं अवडंबर, पशुबळी, नरबळी सिंह, वैदिक कर्मकांड, गंडेदोरे, उपवास वगैरे वाढलेलं असताना मानव कल्याणाचा उपदेश केला तो तथागत सिद्धार्थाने। जीवनात दुःख असणार, दुःखाला कारण असते, दुःखाचे निवारण करता येते, दुःख कमी करण्याचे उपाय असतात, हे 4 आर्य सत्य सांगून मानव कल्याणाचा विचार तथागतांनी केला आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।